आज गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी मी स्वामींच्या मठात गेले होते. इथे बघू शकता तुम्ही स्वामींची मनमोहक अशी सुंदर मूर्ती. असं वाटत होते की मूर्तीकडे एकसारखं टक लावून बघतच राहावं. एकदम प्रसन्न असं वातावरण होतं. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. इथे सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी पित असते. पाणी उकळवायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जिरं टाकून हे पाणी उकळवायचं आहे. जिरं आणि थोडासा ओवा. थोडासा ओवा टाकते. थोडंसं जिरं आणि पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही पाणी उकळून घेतले मी. ते आता पिणार आहे आणि हे पाणी सकाळी सकाळी आमावश्या पोटी प्यायचं आहे. इथे माझी आता आंघोळ झाली आहे आणि शार्वी अजून झोपली आहे. ती उठेपर्यंत मी देवपूजा करून इथे माझी सकाळची देवपूजा पण करून झाली आहे. बघू शकता तुम्ही. शार्वी पण झोपेतून उठली. गुड मॉर्निंग कर. बोल ना. का? बोल लवकर. स्कूलला जायचं आहे ना? नाही जायचं? का? बोल गुड मॉर्निंग. शाळेत जायला नको म्हणून रडतीये ती. स्कूलला नाही जायचं? आणि इकडे मी नाश्त्यासाठी पोहे करतेय. इथे मी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवत होते आणि शार्वीचं रडणं चालू होतं की तिला स्कूलमध्ये जायचं नाहीये म्हणून ती रडत होती. मला म्हणत होती की मला स्कूलमध्ये जायचं नाहीये. इथे बघू शकता तुम्ही कशी रडतीये ती. नंतर इथे मी पोहे बनवून घेतले होते आणि त्यानंतर त्यावरती 2 मिनिटे वाफ येण्यासाठी झाकण ठेवलं होतं. काय काय झालं? बरं, हात काढ नाकाचा. पोहे खायला बोलो. पोहे खायला या म्हण. बोल ना. पोहे खायला या. वाव. झोप आली? नाही. एवढ्या वेळ झोपून पण? इकडे बघ माझ्याकडं. आई कुठं आहे? आई आहे ना बाहेर. आई कुठं आहे? आई बाहेर गेली. बाहेर गेली आई. बर सॉरी वर बघ पुसते. पुसू दे ना मला हे. थांब ना. आई आली. हा आई आली. थांब, उठू नको. काय? बघू इकडे बघ. वर बघ.
नमस्कार. थांब इकडे बघ, थांब इकडे बघ, इकडे बघ, थांब पावडर पुसू दे. नाही जात, आई आहे, आई आहे बाहेर. इथं बघ, इथं बघ, इकडे बघ मोबाईल इकडं. कशी दिसते मी मन, कशी दिसते मी? मी आता स्कूलला चालले. बरं बरं. मी पण आवरून शार्वीला आता शाळेत सोडायला चालली आहे. आज जरा उशीर झाला आहे. चल 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 चल, उशीर झालाय, चल. शार्वीची चालण्याची स्टाईल बघू शकता तुम्ही कशी चालतीये ती. बाय करा, मला सांगा तिथे बाहेर बसायला. बाय कर, मला बाय कर. असं कर, बाय कर. मला सांग बाहेर बसायला. चला रे बसा. पंढरीला जाऊया, पंढरीला जाऊया. हो, विठ्ठलाला वाहिल्या तुळशी. मस्ती नाही. विठ्ठलाला वाहिल्या तुळशी. भजन करत नाही तो एकाशी. खांद्यावरी बीन घ्या, हातामध्ये टाळ घ्या. नाचत खेळत पंढरीला जाऊया, पंढरीला जाऊया. हो, सगळ्यांनी म्हणायचं, हात करायचे. हा, विठ्ठलाला वाहिला पेढा, विठ्ठलाला वाहिला पेढा. भजन करत नाही तो एक वेडा. खांद्यावरी बीन घ्या, हातामध्ये टाळ घ्या. नाचत खेळत पंढरीला जाऊया, खांद्यावरी बीन घ्या, हातामध्ये टाळ घ्या. नाचत खेळत पंढरीला जाऊया. हो, विठ्ठलाला वाहिला बुक्का, विठ्ठलाला वाहिला बुक्का. भजन करत नाही तो एक मुक्का. खांद्यावरी बीन घ्या, हातामध्ये टाळ घ्या. नाचत खेळत पंढरीला जाऊया. हो, हो करा सगळ्यांनी. हो, विठ्ठलाला वाहिली फुले, विठ्ठलाला वाहिली फुले. भजन करणार लहान लहान मुले, भजन करतात हात करा लहान लहान मुले. खांद्यावरी बीन घ्या, हातामध्ये टाळ घ्या. नाचत खेळत पंढरीला जाऊया, नाचत खेळत पंढरीला जाऊया. सांगी, नाचत खेळत पंढरीला जाऊया. छान, काय वाटतं सगळ्यांनी? छान वाटतं ना? रोज यायचं, रडायचं नाही. शार्वी, नाव सांग तुझं. नाव सांग, पूर्ण नाव काय? तुझं नाव काय? पप्पांचं नाव काय? काय नाव तुझं? शार्वी. पप्पांचं नाव काय? काय म्हणतो? परत सांग, पूर्ण सांग. पूर्ण नाव सांग परत, परत सांग. शार्वी महेश का? हा. कुठे राहते बा? बैरानगर. कुठे राहते? मी आता शार्वीला सोडून आली आहे घरी आणि तिला आणायला जायचं टायमिंग होईपर्यंत घरातली राहिलेली कामं बाकीची आवरून घेते. तोपर्यंत तिला 12:30ला आणायला जावं लागतं मला. तोपर्यंत घरातली कामं देखील माझी आवरून होतील. इथं मी शार्वीला शाळेतून घेऊन आली आहे. बघू शकता तुम्ही कशी माझ्या पुढे पुढे चालतीये ती. शार्वीला शाळेतून घेऊन आले आहे. तिला अंगणवाडीमध्ये घातलं आहे. मॅडमनी दिलं चॉकलेट तुला? रडली तू? का रडली? रडायचं नाही स्कूलमध्ये. चॉकलेट दाखव तुझं. वाव, सांडू दे, पुसूयात आपण. राहू दे. वाव, काय हे?
डाळी डाळिंब. डाळी नाही डाळी नाही काय आहे डाळिंब. नाही आहे डाळी आहे पण डाळी खा ना, मी देते ना तुला सोलून. शार्वीला डाळिंब, ऍपल, बनाना हे फ्रूट खूप जास्त आवडतात. आवडतात ना तुला? डाळिंब आवडतं ना? बोला. छान आहे का? गोड लागते? खा मग. सांडू नको खाली, सांडू नको. शार्वीचं होईपर्यंत तोपर्यंत मी इकडे शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेते. चला तर मग तुम्हाला रेसिपी पण दाखवते. इथे मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले आहेत हे. ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर मी ते हा बिना केमिकलचा काळावाला गूळ आहे हा. ह्याच्यामध्ये केमिकल नसतं तो आहे हा. हा आपल्याला कापून घ्यायचा आहे. मम्मी दे ना तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे गूळ घ्यायचा आहे. काय आहे गूळ आहे. गूळ. जानू नाही बनवते. होते नाही कमचे बम बम दे ना एक गप थांब. बम इथे मी गूळ कापून घेतलेला आहे. आता हे भाजलेले शेंगदाण्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. बम नाही दे तर कढईमध्ये थोडंसं तूप टाकून मखाने देखील मी भाजून घेणार आहे. चांगले क्रिस्पी होईपर्यंत मखाने भाजून घ्यायचे आहेत. थांब बाळा थांब. इथे मखाना चांगला असा क्रिस्पी भाजून झाला आहे. गरम आहे. तो आता या शेंगदाण्यांमध्येच मी काढून घेणार आहे. परत थोडस टाकणार आहे. हा तू हा थांब. आणि इथे या सीड्स वापरणार आहे. मिक्स सीड्स आहेत ह्या. पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे. थोडेच टाकलेत मी कारण की शार्वीला असं कच्चं खायला सुद्धा आवडतात ह्या. किती
काय दाखवू? आता दाखव ना. जा तुझ्या प्लेट मधला खा. दाखव ना. काय आहे? सीड्स. हं? मी गॅस बंद केला ते बंद केलं. आणि एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे. दे. आता हे थंड होईपर्यंत हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. त्याला पण आपण हे सीड्स सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच वाटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे. हे थोडं जाड राहिलं तरी काही हरकत नाहीये. परत एकदा आपल्याला गूळ घातल्यानंतर परत एकदा मिक्सरला हे सर्व मिश्रण फिरवून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. त्याचा पाक वगैरे असं काही करायचं नाहीये किंवा कडक सुद्धा करायचं नाहीये. फक्त तुपामध्ये वितळवून घ्यायचं आहे. गूळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता. तुम्हाला किती गोड आवडतं, कमी गोड आवडत असेल तर कमी वापरा. पण शक्यतो हा विदाऊट केमिकलचा गूळ हा गोडच असतो. पांढरावाला गूळ एवढा गोड नसतो. तो आपल्याला यामध्ये आता ओतून घ्यायचा आहे. काय देत नाही, काय देत नाही. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. गरम ह्याच्यामध्ये हात नका घालू. हे मिक्सर मधून नाही फिरवणार आहे. व्यवस्थित झालेलं आहे. तर याचे आता आपण लाडू बांधून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही तयार केलेल्या मिश्रणाचे लाडू मी असे बांधून घेणार आहे. तुपामुळे मिश्रणाला एक चांगल्या प्रकारचं टेक्स्चर आलं आहे. त्यामुळे लाडू देखील बांधल्यानंतर असा चमकदार दिसत आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. इथे माझे सगळे लाडू बनवून झाले आहेत. बघू शकता तुम्ही. पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार झाले आहेत. इथे बघू शकता तुम्ही. रस्त्याने जाताना ह्यांची अशी मस्ती चालू होती. ही भावाची लहान छोटी मुलगी आहे. आणि आम्ही आता मठात चाललो आहोत. जाताना काही पाऊस वगैरे काही नव्हतं, पण येताना भरपूर पाऊस होता. आम्ही मठात पोचलो होतो. इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मठ दिसतो आहे. आणि संध्याकाळी 6 ते 9चं टायमिंग आहे. इथे मठामध्ये गेल्यानंतर एक प्रसन्न असं वातावरण निर्माण झालं होतं. स्वामींची मूर्ती तर इतकी मनमोहक दिसत होती. इथे बघू शकता तुम्ही. असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं, परंतु तिथे गुरुचरित्राचं पारायण लावलेलं होतं. त्यामुळे आतमध्ये कोणाला एंट्री नव्हती. लांबूनच पाया पडायचं होतं. इथे बघू शकता स्वामींची मनमोहक मूर्ती. आणि समोरच साईडला गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. महाराजांच्या मठात जाऊन आले मी. आता घरी आली आहे.
मठात जाऊन आल्यानंतर मी काही घरातलं शूट घेतलेलं नाही आहे. आता रात्रीचे वाजले आहेत 11 आणि आता खूप झोप आलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. गुड नाईट बोल. Good night. गुड नाईट. Good night.